वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 347 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय। आज आपण 348 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 67 क्रमांकाच्या दुसऱ्या अध्यायातल्या श्लोकाचं विवेचन माऊली करणार आहेत। भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, इंद्रियाणां हि चरतां यन्मनो नुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नाव मिवांभसी। अर्थात आपापल्या विषयांमध्ये प्रवृत्त असलेल्या इंद्रियांच्या मागे जे मन जाते ते पाण्यातील नावेला वायूने जसे भलतीकडे न्यावे त्याप्रमाणे ह्या पुरुषाच्या बुद्धीला भलत्याच मार्गाला नेते। अर्थात आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्थित प्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगतायत आणि स्थित प्रज्ञ नसलेल्या जीवाची ही दशा अवस्था या दोन्हीचंही वर्णन भगवंत इथं करताना दिसतायत। मध्येच स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितली, मध्येच स्थित प्रज्ञता ज्याच्याकडे नाही त्याची कशा पद्धतीनं अनवस्था होते याचंही चिंतन केलं। पुन्हा भगवंत स्थितप्रज्ञ पुरुषाच्या लक्षणाकडे वळतायत आणि या सगळ्या चिंतनामधून स्थितप्रज्ञ महात्मा कसा असतो आणि ज्याची स्थितप्रज्ञता भंग पावलेली आहे, ज्याची इंद्रिय आणि मन विषयांमध्ये रममाण झालेले आहेत, त्यांची मानसिकता काय असते, या सगळ्याचं चिंतन इथं भगवंत करताना आपण बघतोय। याही श्लोकामध्ये विषयांमध्ये प्रवृत्त झालेल्या इंद्रियांच्या मागं ज्यांचं मन जातं अशा व्यक्तीचं कशा पद्धतीनं मनोवस्था होते, त्याची काय गती होते याचं वर्णन या श्लोकामध्ये भगवंत करताना दिसतायत। याच्यासाठी भगवंतांनी दिलेला सुंदर असा दृष्टांत आहे की ज्या पद्धतीनं एखादी नाव नदीमध्ये जाते आणि नदीमध्ये गेलेल्या त्या नावेला जोराचा वारा लागला किंवा वादळ जर आलं तिथं तर ती नाव, नौका, जहाज जसं भलत्याच दिशेला जायला लागते, अगदी त्या पद्धतीनं ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर नाही, ज्या पुरुषाची इंद्रिय आणि मन विषयांच्या मध्ये रममाण असतात किंवा ज्यांची बुद्धी स्थिर नसते, ते वादळात सापडलेल्या नौकेप्रमाणे इतस्ततः फिरत असतात, भटकत असतात। त्यांच्या आयुष्याला गती राहत नाही, स्थिरता राहत नाही आणि दिशाही राहत नाही। या पद्धतीचं वर्णन इथं या श्लोकामध्ये भगवंत करताना दिसत आहेत। आता या श्लोकाचं माऊली काय निरूपण करतायत ते आपण बघूया। माऊली म्हणतायत, इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू। आतापर्यंत आपण बघितलं की विषयावरती विजय मिळवून, विषयांचा परिपूर्णपणे त्याग करून, इंद्रिय निग्रह करून साधक स्थितप्रज्ञ अवस्थेला कसा पोहोचतो, याच्या विपरीत असलेली जी लोक आहेत, जी विषयात रमतात, जी पापी आहेत, त्या लोकांना कोणत्याही प्रकारे प्रसन्नता, आनंद, शांती, सुख, समाधान या गोष्टी मिळत नाहीत। आणि अशाच लोकांचं वर्णन पुढं क्रमशः भगवंत आणि माऊली करताना आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये माऊली म्हणतायत बघा या श्लोकाचा अर्थ, इंद्रिये जे जे म्हणतील तेच जे पुरुष करतात ते विषयरूपी समुद्रात आपण तरून गेलो असे जरी समजत असले तरी ते तरले नाहीत। इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती। इंद्रियांना जे हवंय, शरीराला जे हवंय तेच जे पुरुष करतात, इंद्रियांना हवं ते देतात। डोळ्यांना जे बघावंसं वाटलं ते दाखवतात, कानाला काही ऐकावंसं वाटलं की ते ऐकवतात, तोंडाला काही खावंसं वाटलं की ते खाऊ घालतात,
शरीराला विशिष्ट कशाचा स्पर्श करून घ्यावा वाटला तर तो स्पर्श करण्यासाठी पूर्ण शरीर राबवतात. या सगळ्या पंचेंद्रियांच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये जे स्वतःचे परिश्रम वाया घालवतात किंवा जे स्वतः मेहनत करतात, विषयांच्या परिपूर्णतेसाठी जे शरीर राबवतात, त्यांची गती माऊली सांगतायत ते तरलेची न तरती विषय सिंधू. लोकांना वाटत असलं की ते तरलेत तरी सुद्धा ते तरत नाहीत. माऊलींनी हा शब्द खूप बारकाईनं वापरलाय, ते तरलेची न तरती. जे इंद्रियांचे लाड पुरवतात ते तरले असं जरी वाटत असलं तरी ते तरत नाहीत. माऊलींनी असं का म्हटलं असावं, या ओवीचा उत्तरार्ध थोडासा नीट समजून घेतला पाहिजे. माऊलींनी असं म्हटलं असतं, इंद्रिये जे जे करीती तेचे जे पुरुष करीती ते नर तरती विषय सिंधू असं म्हटलं असतं तर ओवीचा सरळ अर्थ लागला असता. पण माऊलींनी म्हटलंय ते तरलेची न तरती विषय सिंधू. अर्थात माऊली एक सूक्ष्म असा संकेत या ओवीमधून देत आहेत. तो संकेत आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. हा संकेत त्या लोकांसाठी आहे जे साधना करतात. साधनेमध्ये आपण एका विशिष्ट अवस्थेला पोहोचलोय असा भ्रम बाळगतात. आपण एका अवस्थेला पोहोचलोय असं त्यांना स्वतःला वाटतं, स्वतःबद्दल वाटतं. स्वतःबद्दलच वाटतं असं नाही तर इतरांनाही त्यांच्याबद्दल तसं वाटतं. इतरांनाही काही लोकांकडे बघून असं वाटू शकतं की या व्यक्तीनं आता विषयांच्या पलीकडे तो गेलेला आहे. पण जर आतून तो विषयांच्या तृप्तीमध्ये अडकलेला असेल, विषयांच्या पूर्तीमध्ये अडकलेला असेल तर तो तरला असं त्याला वाटत असलं तरी तो तरलेला नाही, किंवा इतरांना तो तरलेला आहे असं वाटत असलं तरी तो तरत नाही. अर्थात साधनेमध्ये रत असलेल्या काही लोकांकडून बऱ्याचदा असा दंभ बाळगला जातो की मी विषयांपासून मुक्त झालोय, मला आता कोणत्याही प्रकारचा मोह राहिलेला नाही, कोणत्याही प्रकारचा मोह राहिलेला नाही असं जगालाही सांगतात. इतकंच नाही तर स्वतःलाही सांगतात. जगांना तर ते भ्रमात ठेवतातच, पण ते स्वतःलाही भ्रमात ठेवतात. स्वतःला भ्रमात ठेवून केलेली साधना ही सगळ्यात घातक साधना आहे. म्हणून साधकानं साधना करताना स्वतःला पतित म्हणून घ्यावं, पण स्वतःला श्रेष्ठ कधीही म्हणून घेऊ नये. खरा साधक तो असतो, खरी भक्ती, खरा भक्त तो असतो जो भक्तीमध्ये दंभही बाळगत नाही आणि भक्तीमध्ये अहंकारही बाळगत नाही. मी विषयांवर विजय मिळवलेला आहे, आता विषय माझ्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवू शकणार नाहीत असं जो म्हणतो तो अनेकदा स्वतःलाच भुलवत असतो, स्वतःलाच फसवत असतो. आणि म्हणून संतांची जर अभंग रचना नीट तपासली तर कधीही संतांनी विषयांवर आपण विजय मिळवलाय याचा अहंकार बाळगलेला नाही. त्यामुळं त्यांनी कधीही स्वतःला पुण्यवान किंवा महान भक्त असं कधीही स्वतःबद्दल म्हणून घेतलेलं नाही. संतांनी नेहमी नम्रता धारण केली, नेहमी स्वतःला पतित पापी असं म्हणून घेतलं आणि स्वतःला पापी पतित म्हणून घेत घेत ते अध्यात्मात एका उंचीवर पोहोचले. नम्रता धारण केलेली भक्ती ही श्रेष्ठ असते आणि अहंकार धारण केलेली भक्ती जरी उच्च स्थानावर जाणवत असली तरी ती निम्न स्थानावरच असते. अध्यात्माची प्रगती, अध्यात्माची अवस्था तुम्ही भौतिकदृष्ट्या, जागतिकदृष्ट्या कोणत्या स्तरावर आहात याच्यावरून ठरत नाही. मानसिकदृष्ट्या तुम्ही कोणत्या स्तरावर आहात, कोणत्या भूमिकेवर आहात, कोणत्या मानसिकतेवर आहात यावरून तुमचं आध्यात्मिक वलय, आध्यात्मिक उंची, आध्यात्मिक स्तर निश्चित होत असतो. आणि म्हणून अध्यात्म किंवा साधनेमध्ये, भक्तीमध्ये जेवढी नम्रता असेल, जेवढं स्वतःकडं पतितत्व घेतलेलं असेल तेवढा साधक उच्च स्तरावर, उच्च भूमिकेवर, उच्च स्थानावर जात असतो. आणि म्हणून संत त्यांनी विषयांवर जरी विजय मिळवलेला असला तरी त्यांनी स्वतःला कधीही विषयांवर आम्ही विजय मिळवला अशा प्रकारचा अहंकार बाळगलेला नाही. पण बरेच लोक हा अहंकार बाळगतात. मी सर्व विषयांवर, विकारांवर विजय मिळवलेला आहे असं जगालाही सांगतात आणि स्वतःलाही सांगतात. पण माऊली त्यांना सूचना देत आहेत, ते तरलेची न तरती विषय सिंधू.
ते तरलेत असं लोकांना वाटतं, ते तरलेत असं त्यांना स्वतःला वाटतं, पण तरीही त्यांनी हे समजून घ्यावं की ते तरलेची न तरती विषय सिंधू. कारण विषयांचा त्याग कधी विषयांमध्ये पुन्हा लिंपून टाकेल हे निश्चितपणे सांगता येत नाही, कुणालाही सांगता येत नाही. अनेक लोकांनी विषयांवर विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला, विषयांवर विजय मिळवल्याचा अनेकांनी अहंकार बाळगला, पण एक विशिष्ट अवस्था त्यांच्या आयुष्यात अशी आली की विषयांना बघून त्यांचं निर्विषयी मन विषयानं बाधित झालं आणि त्यांची अध्यात्मातली उंची अधपतित झाली, ते पतित झाले. अशी अनेकांची उदाहरणं आहेत, पुराणांमध्येही उदाहरणं आहेत. आपणही आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं बघतो. काही तर लोक जगाच्या समोर आम्ही जगाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलो आहोत असं म्हणणारी लोक सुद्धा मोठमोठ्या गुन्ह्याखाली तुरुंगात असल्याचं तुम्ही बघत असाल. म्हणजे स्वतःचा उद्धार झाला याबद्दल तर त्यांना शंकाच नव्हती, पण आम्ही इतरांचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलो आहोत असा अहंकार बाळगणारी काही लोक विषयांमध्ये लिप्त झाली आणि अध्यात्मात आणि भौतिक सामाजिक स्तर जो त्यांचा होता तोही खालावला. का? तर त्यांनी अहंकार बाळगला. आम्ही विषय तरलो या बाबतीतला, आम्ही इतरांना विषयातून बाहेर काढू हा अहंकार त्यांनी बाळगला. म्हणून माऊली खूप महत्वाची सूचना देत आहेत. अध्यात्म मार्ग, भक्तीचा मार्ग, साधनेचा, उपासनेचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. या मार्गावर प्रत्येक वेळेला सावधगिरीनं पावलं टाकावी लागतात. प्रत्येक वेळी स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित ठेवावं लागतं. ड्रायव्हर कितीही एक्सपर्ट असला, किती चांगलं वाहन त्याला चालवता येत असलं तरी सुद्धा अपघात कोणत्या क्षणाला होईल सांगता येत नाही. किती पट्टीचा पोहणारा असला तरी थोडं जरी पोहण्याच्या बाबतीत दुर्लक्ष झालं तर तोही बुडू शकतो. म्हणून पोहण्याचं कौशल्य असणाऱ्यानं आता मला न पोहताही तरता येईल हा अहंकार बाळगू नये. किती चांगला ड्रायव्हर असला तरी माझ्या गाडीचा अपघात होऊच शकत नाही असा अहंकार त्यानं बाळगू नये. कारण जोपर्यंत स्पीडमध्ये गाडी चालू आहे तोपर्यंत अपघाताची शक्यता क्षणाक्षणाला आहे. अध्यात्म, साधना, उपासना हा हाय स्पीडमध्ये केलेला प्रवास आहे. तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आरूढ आहात आणि या मार्गावर आरूढ असताना विषय, मोह, माया, ममता कधी तुमच्यावर हावी होईल सांगता येत नाही. म्हणून साधकानं नेहमी सावध असायला हवं. अंतिम अवस्था जोपर्यंत सापडत नाही, अंतिम अवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साधकानं, उपासकानं, भक्तानं हा अहंकार बाळगू नये की आता मी विषयांवर विजय मिळवलेला आहे. जे विषयावर विजय मिळवल्याचा अहंकार बाळगतात तेही विषयामध्ये अडकू शकतात. आणि म्हणून माऊली सांगतायत, इंद्रिये जे जे म्हणती तेची जे पुरुष करती. कारण भौतिकदृष्ट्या ते इंद्रियांची जी इच्छा आहे ती पूर्ण करत नसतील. अध्यात्मामध्ये सुद्धा इंद्रियांची लालसा पूर्ण करण्याची इच्छा अध्यात्मामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. लालसा मग ती कशाचीही असो, इच्छा, वासना मग ती कशाचीही असो, ती घातकच असते. एखाद्याला मी खूप संपत्ती कमवली याचा अहंकार असू शकतो आणि एखाद्याला मी खूप नामस्मरण केलं याचाही अहंकार असू शकतो. अहंकार काही विषयाचाच, भौतिकच असतो असं नाही. आध्यात्मिक अहंकारही असू शकतो आणि आध्यात्मिक अहंकारही अधपतित करू शकतो. अध्यात्मातला अहंकारही, साधनेचा, उपासनेबद्दलचा अहंकारही तुम्हाला बाधित करू शकतो. काही भक्त लोक म्हणजे शिष्य, गुरु लोकांना या प्रकारचा अहंकार आहे की मी एवढे शिष्य केले, माझे एवढे शिष्य आहेत, असाही अहंकार बाळगणारे काही गुरु आहेत. काही गुरु याही प्रकारचा अहंकार बाळगतात की मी एवढ्या लोकांना निर्व्यसनी केलं, एवढ्या लोकांना मी साधनेच्या मार्गाला लावलं, हाही अहंकारच आहे. केवळ संपत्ती कमवली, केवळ दानधर्म केला यातूनच अहंकार जन्माला येतो असं नाही. साधनेमध्ये एक सात्विक अहंकारही जन्माला येतो आणि विषयाबद्दलचा, भौतिक संसारातला, प्रापंचिक अहंकार जेवढा घातक आहे तितकाच घातक उपासनेतला अहंकार सुद्धा आहे.
काही काही लोकांना अहंकार आहे, मी एवढं नामजप केलंय, मी एवढे कोटी नामजप केलेत, मी एवढी मंदिरं बांधलीत, एवढ्या प्राणप्रतिष्ठा केल्यात, एवढ्या मूर्तींचं दान केलंय, एवढ्या लोकांना अन्नदान केलंय, एवढं एवढं दान केलंय. याही गोष्टीचा अहंकार असू शकतो. हाही अहंकार बाधित करू शकतो. आणि म्हणून माऊली सांगतायत, इंद्रिये जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती. मग ते उपासनेतले असोत, साधनेतले असोत किंवा विषयात रमणारे असोत, ते तरलेची न तरती विषय सिंधू. त्यांना तरले, आपण तरलो असं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात विषय सिंधू तरलेले नसतात, कारण विषय सिंधू आहे तो. माऊलीने त्याच्यासाठी सिंधू अशी उपमा वापरलेली आहे. आणि सिंधू तरणं म्हणजे सागर, समुद्र पार करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. म्हणून साधकानं सावध राहावं. याच्याकरता आपण थोडं या ओवीचं विवेचन सूक्ष्मपणे केलं. पुढं माऊली म्हणतायत, जैसी नाव थडीये ठाकिता, जरी वरपडी होय दुवारता, तरी चुकलाही मागवता अपावो पावे. बघा, ज्या गोष्टीचं आपण आतापर्यंत चिंतन केलं तीच गोष्ट थोडी स्पष्ट करून, थोडी गडद करून माऊली सांगतायत. अर्थात ज्याप्रमाणे नाव तीराजवळ टेकते न टेकते, तोच जर वादळात सापडली तर चुकविलेल्या अपायात ती पुन्हा सापडते. बघा, तुम्ही साधना करताय, साधना करत करत मुक्कामाच्या आधीच जर नाव बुडाली, म्हणून मी नेहमी म्हणतो, बघा, विद्यार्थी किती मार्काने नापास झाला हे महत्वाचं नाही, नापास झाला हे महत्वाचं. एखाद्या विद्यार्थ्याला 1 मार्क पडला आणि तो नापास झाला, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला 34.99 मार्क पडले म्हणून तो नापास झाला. नापास होणं दोघांच्याही वाट्याला आलं. दोघांनाही पुन्हा ऍडमिशन घ्यावं लागणार आहे, दोघांना पुन्हा शिकावं लागणार आहे. म्हणून तुम्ही किती मार्काने नापास झालात हे महत्वाचं नाही, तुम्ही नापास झालात हे महत्वाचं आहे. ज्या लोकांना वाटतं की आता मी पास झालोय, मी विषयाचा समुद्र पार केलाय, आता राहिलंयच किती, थोडंसंच तर राहिलंय. तुम्ही मुक्कामाला पोहोचायला निघालात, 100 किलोमीटरचा प्रवास होता, 99 किलोमीटरचा प्रवास सुखरूप केलाय, पण उरलेल्या 1 किलोमीटरच्या अंतरातच अपघात झाला, तरी तो अपघातही तितकाच घातक ठरणार आहे जितका तो पहिल्या किलोमीटरमध्ये झालेला अपघात ठरला असता. अपघात अपघात असतो. तो कधी झाला, कुठे झाला हे महत्वाचं नाही. तुम्ही विषयांमध्ये रमून स्वैराचारी कोणत्या वयात, साधनेच्या कोणत्या टप्प्यावर झालात हे महत्वाचं नाही. तुम्ही अध्यपतित झालात हे महत्वाचं आहे. तुम्ही किती वर्ष साधना करून विषयांमध्ये लिप्त झालात हे महत्वाचं नाही, तुम्ही विषयात लिप्त झालात हे महत्वाचं आहे. अपघात मग तो कधीही हो, तो तितकाच घातक असतो. मग तो शेवटच्या टप्प्यात हो किंवा सुरुवातीला हो, मुक्कामापासून तो तुम्हाला दूर नेणारच आहे, मुक्कामापासून तो तुम्हाला दूर ठेवणारच आहे. आणि एकदा अपघात झाला की प्रवास पुन्हा नव्यानंच सुरू करावा लागणार आहे. पुन्हा तुम्हाला त्याच गाडीत प्रवास करता येणार नाही, करू शकणार नाही. आणि म्हणून साधकानं मुक्काम येईपर्यंत निश्चिंत असू नये, सावध असावं, प्रत्येक वेळी सावध असावं. कारण विकार नावाचे चोर कोणत्या ठिकाणी तुमचा माल लुटतील, कोणत्या जागेवर तुमची साधना आणि साधनेचं पुण्य लुटतील सांगता येत नाही. आणि म्हणून माऊली सांगतायत, खूप सुंदर उदाहरण दिलंय, जैसी नाव थडीये ठाकिता. ज्याप्रमाणे नाव तीराला लागलेली आहे, तीराच्या अतिशय जवळ आलेली आहे, जरी वरपडी होय दुवारता, आणि अतिशय जवळ, आता समुद्राला त्या किनाऱ्याला चिकटलेली आहे असं वाटतंय, आणि चिकटण्याच्या आत वादळ आलं, तरी सुद्धा ज्या गोष्टीपासून वाचवत वाचवत ती नाव आपण आणलेली आहे, त्या वादळात ती नाव पुन्हा सापडू शकते, पुन्हा नावेची दिशा बदलू शकते, पुन्हा नाव समुद्रात बुडू शकते. आणि म्हणून तरी चुकलाही मागवता अपावो पावे. मग जी अपायकारक गोष्ट, अपावो पावे म्हणजे अपायकारक गोष्ट, पुन्हा त्या अपायकारक गोष्टीचा तिला पुन्हा सामना करावा लागतो. अपावो पावे, अघटित गोष्टीचा सामना त्या नावेलाही करावा लागतो. भलेही ती किनाऱ्यावर पोहोचते, पण किनाऱ्यावर पोहोचण्याच्या आत वादळ आलं. एकदा किनाऱ्यावर पोहोचली
की मग कितीही वादळ येऊ द्यात, तिनं नदी ओलांडली, तिनं समुद्र ओलांडला, किनाऱ्यावर आली आणि पाण्याची पातळी जिथपर्यंत आहे त्या पातळीच्या एकदाची पलीकडे ती नाव गेली की मग त्या नावेला भीती नाही. एकदा आत्मा परमात्मा स्वरूपात विलीन झाला, आत्म ऐक्य एकदा साधलं की मग कितीही विकारांचं वादळ येवो, त्या आत्मस्थितीला ते वादळ बाधित करू शकत नाही. पण त्या आत्मस्थितीच्या जवळ पोहोचलेल्या साधकांमध्ये विषय निर्माण झाले तर तिथंही ते विषय त्या साधकाला अधपतित करू शकतात. आणि म्हणून माऊली म्हणतायत, जैसी नाव थडीये ठाकिता. नाव थडीये म्हणजे किनाऱ्यावर ठाकलेली आहे, आलेली आहे. जरी वरपडी होय दुवारता, तिथं जरी वरपडी शब्दाचा अर्थ आहे सापडली, दुवारता शब्दाचा अर्थ आहे वादळ, शेवटच्या टप्प्यात जरी ती वादळात सापडली तरी चुकली आई मागवता अपाओ पावे. तरी सुद्धा ज्या अपायकारक गोष्टीला चुकवण्याचा तिनं आतापर्यंत प्रयत्न केला त्याच अपायकारक गोष्टीचा तिला सामना करावा लागू शकतो. तैसी प्राप्ते ही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. अर्थात त्याप्रमाणे सिद्ध दशेला पोहोचण्याच्या योग्यतेच्या पुरुषाने, उत्तम मुमुक्षुने जरी इंद्रियांचे कौतुकाने लाड केले तरी देखील तो पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. खूप सुंदर उदाहरण याच्या संदर्भात देऊ म्हणजे पूर्ण माऊलींना जे म्हणायचंय ते स्पष्ट होऊन जाईल. जडभरत राजाची खूप सुंदर कथा आहे. जडभरत राजा चक्रवर्ती सम्राट होता, राज्य कारभार केला, राज्य सांभाळलं, वानप्रस्थ आश्रम सांभाळला आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळा राज्यकारभार उत्तराधिकाऱ्याला सोपवून तो जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये जाऊन पुन्हा नामसाधना सुरू केली, विषयांचा पूर्णपणे त्याग केला, मोहाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, सामान्य वल्कल धारण करून तो जंगलात राहायला लागला. दररोज सकाळी उठायचं, संध्या स्नान करायचं, अर्घ्य द्यायचं, नामस्मरण करत राहायचं, भूक लागली की अन्न ग्रहण करायचं, पुन्हा साधनेत रत व्हायचं आणि पूर्ण दिवस नामस्मरण करत करत आयुष्य सगळं चांगलं जात होतं. बराच काळ साधना त्याने केली. पण एके दिवशी अचानक अर्घ्य देत असताना एक हरणाचं पाडस वाघाच्या भीतीनं पाण्यामध्ये येऊन पडलं. पाण्यापासून वाचण्यासाठी ते धडपडायला लागलं. जडभरत राजाला कोणत्याच गोष्टीची जाणीव नव्हती. आपली साधना, उपासना, भक्ती चालू होती आणि अचानक ते पाडस पाण्यामध्ये पडलेलं बघितलं. बाजूला हिंस्र असा वाघ आलेला आहे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी ते पाडस पाण्यात पडलं आणि तसंच कसं बसं तरंगत तरंगत राजाच्या जवळपर्यंत आलं. राजाने त्याला हळूच उचललं. अतिशय गोंडस, निरागस, दिसायला सुंदर असं लहान बाळासारखं ते पाडस बघितल्याबरोबर जडभरत राजाच्या अंतःकरणात मोह उत्पन्न झाला, प्रेम उत्पन्न झालं आणि या पाडसाला आपण सांभाळावं असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं ते आपल्याजवळ घेतलं आणि तो जो हिंस्र पशु होता तो निघून गेला. पण त्या राजाला भीती वाटायला लागली की आता ह्याला ठेवायचं कुठं, ह्याला एखाद्या ठिकाणी ठेवून निघून गेलो तर पुन्हा वाघ येईल आणि याला खाऊन टाकेल. म्हणून त्याला तो सोबतच घेऊन फिरायला लागला. जिथं जिथं तो राजा जायचा तिथं तिथं ते पाडस असायचं. कुठेही गेला की त्या पाडसाला तो सांभाळायचा आणि असं करत करतच त्याची म्हणजे मृत्यू आला राजाला. पण मरताना त्याचं त्या हरणावर, त्या हरणाच्या पिलावर इतकं प्रेम जडलेलं होतं की त्याचा जन्म त्याच जन्मात संपण्याऐवजी त्या मोहामुळं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागला आणि दुसरा जन्म त्याला पुन्हा हरणाचा मिळाला. जडभरत राजा हरण गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. ज्या जन्मामध्ये मुक्त व्हायचं होतं, विषयांपासून मोहापासून मुक्त व्हायचं होतं, त्याही अवस्थेत शेवटच्या टप्प्यात छोटासा मोह उत्पन्न झाला. मोह सात्विक होता, मोह काही वाईट नव्हता, सात्विक मोह होता. एखाद्याचा जीव वाचवणं इथपर्यंत ठीक होतं. पण तो परोपकार, ती दया हळूहळू मोहामध्ये रूपांतरित झाली. विषय कधी कोणतं रूप बदलून तुम्हाला अडकवतील सांगता येत नाही. आणि मग दुसरा जन्म जडभरत
राजानं हरणाचा घेतला. हरणाच्या जन्मामध्ये जडद भरत राजाला एक गोष्ट कळली, खूप मोठी चूक झाली आपल्याकडून. कारण जी आत्मस्थिती होती ती माहीत होती, जागृत होती. हरणाच्या जन्मातही जडभरत राजाची ती आत्मस्थिती जागृत होती. तो पूर्ण हरणाचा जन्म त्यानं साधनेत घालवला. आयुष्यामध्ये जो मोह उत्पन्न झाला होता तो मोहाचा डाग धुण्यासाठी तो हरणाचा पूर्ण जन्म जडभरत राजाने घालवला आणि पुन्हा जडभरत राजा जन्माला आला मनुष्याच्या देहामध्ये उद्धारासाठी. आणि या जन्मामध्ये जडभरत राजाने ठरवलं की आता सावध राहायचं, आता मोहित व्हायचं नाही. आणि हाच जडभरत राजा जनक राजाची पालखी घेऊन जात होता. कारण एक असा जन्म घेतला की त्या जन्मामध्ये बोलायचंच नाही कोणाला, कारण बोललं तर पुन्हा आणखी विकार चिकटतील म्हणून बोलणं बंद करून टाकलं. कुणाची नाती वगैरे ठेवली नाहीत. अतिशय वेड्या माणसासारखं जडभरत राजा राहत होता. आणि पुन्हा या जन्मात पाप घडू नये ही त्याची वृत्ती. आणि त्या जनक राजाला घेऊन जातात. आता कुणीतरी सांगितलं की हे राजाची पालखी वाहा, लगे खांद्यावर घेतली. जाता जाता एखादा किडा वगैरे आला की तो उड्या मारायचा, स्वतःला सांभाळण्यास नाही. कारण या जन्मात पुन्हा एखादा प्राणी आपल्या हातून मेला, पुन्हा दुसरा जन्म, पुन्हा पापाचं फळ भोगत बसा, म्हणून सावध. आणि हे मधल्या राजाला कळायचं आणि त्या राजानं थांबवलं आणि त्याची राजाबरोबर चर्चा झाली या जडभरताबरोबर. त्याला जडभरत नाव पडलं. मुळात तो भरत, नंतर त्याचं नाव जडभरत पडलं, कारण तो जड सारखा राहू लागला. म्हणजे कुणाला बोलायचं नाही, काही नाही, मठ्ठ माणसासारखं जीवन जगायचं ठरवलं, म्हणून त्याचं नाव जडभरत पडलं. आणि मग जी वेदांताची चर्चा झाली त्याच्यातून जनक राजाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. अशी खूप सुंदर कथा आहे. या जडभरत राजाचं उदाहरण याच्यासाठी दिलं की माऊलींनी जी धोक्याची सूचना दिली ती अशाच लोकांसाठी दिली. तैसी प्राप्ते ही पुरुषे, माऊली सांगतायत अगदी त्या पद्धतीनं कृतार्थ होण्याच्या योग्यतेचा पुरुष म्हणजे प्राप्त पुरुष, ज्याच्या जीवनात परिपूर्णता प्राप्त झालेली आहे, विषयांवर ज्यानं विकारांवर विजय मिळवलेला आहे, असा जो पुरुष, तैसी प्राप्ते ही पुरुषे, सर्व काही मिळवलेला जो पुरुष आहे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, त्यानं एक कौतुक म्हणून, एक मजा म्हणून, करून बघावं म्हणून, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, कौतुकानं जरी त्यानं आपल्या इंद्रियांचं लालून चालून केलं, तरी आक्रमीला जान दुःखे संसारिके, तरी सुद्धा तो आक्रमीला म्हणजे व्यापला, तरी सुद्धा तो दुःखानं, संसारातल्या दुःखानं व्यापलेला आहे असं समजून घे, असं जाणून घे. आणि म्हणून प्राप्त पुरुषानं सुद्धा, अंतिम स्थितीत पोहोचलेल्या पुरुषानं सुद्धा इंद्रियांचं कौतुक करत बसू नये. कारण इंद्रिय कधी त्याला आपल्या पाशामध्ये ओढतील हे सांगता येत नाही. खूप कथा आहेत, सगळ्या कथा सांगत बसलो तर आपला पुढचा भाग राहून जाईल. पण अनेक साधकांच्या कथा आहेत, नारदांच्या कथा आहेत अधपतित झाल्याच्या, मोठमोठ्या ऋषीमुनींच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत, विश्वामित्राची कथा लोकप्रिय आहे, अनेकांच्या कथा आहेत. म्हणून माऊली म्हणतायत तैसी प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमीला जान दुःखे संसारिके. त्या पद्धतीनं प्राप्त पुरुष, सर्व सिद्ध दशेला पोहोचलेल्या पुरुषानं सुद्धा, मुमुक्षानं, उत्तम मुमुक्षानं सुद्धा जर इंद्रियाचं कौतुकानं लाड केले तरी तो पुन्हा संसार दुःखानं व्यापला जातो, पुन्हा त्याला जन्माला यायला लागू शकतं. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतायत बघा. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात म्हणून हे महाभाव, आपापल्या विषयांपासून ज्यांची सर्व इंद्रिये निगृहीत झाली आहेत त्याची प्रज्ञा आत्मस्वरूपी स्थिर होते. आता मात्र सावधानतेचा इशारा देऊन झाल्यानंतर माऊली भगवान सांगतायत, हे महाबाहो, हे अर्जुना, आपापल्या विषयांपासून ज्यांची इंद्रिय निगृहीत झालेली आहेत, ज्यांची विषयापासून इंद्रिय बाहेर निघालेली आहेत, बाजूला निघालेली आहेत,
आणि त्या भूमिकेवर तो सावध आहे. काळजीपूर्वक तो ते सगळं करतोय, काळजीपूर्वक साधना करतोय. त्याला मात्र प्रज्ञा, स्थित प्रज्ञता प्राप्त झालेली आहे असं तू समज. माऊली काय ओळीचं चिंतन करतायत बघा. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. अर्थात म्हणून जर आपली इंद्रिये आपल्या ताब्यात येतील तर याहून अधिक सार्थक ते कोणते. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया. आया शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन. मग आपलीच इंद्रिय आपल्याच नियंत्रणात आली, म्हणून आपुली आपण पेया. आपली इंद्रिय आपल्या स्वाधीन झाली. जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. आपली इंद्रिय आपल्या नियंत्रणात आली, याच्यापेक्षा आणखी काय सार्थकत्व असू शकतं अर्जुना. धनंजया म्हणजे अर्जुना, याच्यापेक्षा आणखी काय सार्थकता असू शकते आयुष्याची. इंद्रिय आपलं ऐकतायत, इंद्रिय आपल्या नियंत्रणात आहेत. जे आपल्याला हवं ते इंद्रिय करतायत. हवं तेव्हा भगवंताचं दर्शन घडवतायत, हवं तेव्हा भगवंताचं गुणगान हे कान ऐकवतायत, हवं तेव्हा भगवंताचं नामस्मरण घडतंय. ही इंद्रिय आपल्याला हवं तसं साधनेसाठी अनुकूल झालेली आहेत. ह्याच्यापेक्षा आयुष्याचं काय सार्थकत्व असू शकतं. गृहस्थाश्रमी माणसाची सार्थकता कशात आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मुलं आपली ऐकतायत, आपल्याला विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीयेत. हे गृहस्थाश्रमी माणसाचं सार्थकत्व आहे. तुम्हाला न विचारता मुलं निर्णय घेत असतील किंवा निर्णय घेतल्यावर तुम्हाला कळवत असतील, तर गृहस्थाश्रमी जीवनाची ती सार्थकता नाही. म्हणजे अपेक्षा असून असं करत असतील तर, तुम्ही अपेक्षाच सोडून दिली असेल तर तो विषय वेगळा. पण तुम्ही अजूनही अपेक्षा करताय आणि तरी मुलं तसं वागत नाहीत, तर तो गृहस्थाश्रम सार्थकी नाही. अगदी तसंच साधना, उपासना, भक्ती सार्थक कधी. जेव्हा साधना करावीशी वाटते तेव्हा इंद्रिये त्याला अनुकूल होत आहेत. नाहीतर कीर्तनाला जावंसं वाटतंय पण झोपच येते. साधनेची वेळ झाली म्हणून साधनेला बसावं वाटतंय, पण मन म्हणते नको, थोडा आळसच केला, किंवा ऐकण्यापेक्षा दुसरं काहीतरी करू असं मनाला वाटलं की समजायचं इंद्रिय नियंत्रणात नाहीयेत, साधनेला अनुकूल नाहीयेत. साधनेला अनुकूल इंद्रिय झाली, किती अडचण आली तरी आतून वाटते नाही नाही साधनेला गेलं पाहिजे. मग तुमची इंद्रिय अनुकूल आहेत साधनेसाठी. तब्येत बरी नाही असं वाटते कधी कधी, तरी सुद्धा आतून वाटते तब्येत ठीक नसली तरी आराधना केली पाहिजे, साधना केली पाहिजे, साधनेत खंड पडू नये असं वाटतंय. तर समजायचं इंद्रिय नियंत्रणात आहेत, इंद्रिय ऐकतायत आपलं. आणि ज्याची इंद्रिय ऐकतायत त्याच्या एवढं सार्थकत्व आणखी काय असू शकतं. देखय कुर्म जिया परी, उवाईला अवेव पसरी, नातरी इच्छावशे आवरी आपण पेची. अर्थात पहा की कासव प्रसन्नतेने आपले अवयव पसरते व स्व इच्छेने आपणच आवरते. माऊलींचा आवडता दृष्टांत आहे. अनेक ठिकाणी माऊलींनी कुर्माचं उदाहरण दिलंय. आणि कुर्माचं म्हणजे कासवाचं उदाहरण अनेक ठिकाणी माऊलींनी दिले. आपण मागच्याही अध्यायामध्ये याही अध्यायामध्ये माऊलींनी दिलेलं हे उदाहरण बघितलेलं आहे. हे उदाहरण देताना माऊली सावधपणे सांगतायत, का देखे कुर्म जिया परी. कासव बघ अर्जुना बघ, कासव जिया परी, ज्याप्रमाणे कासव उवाईला अवेव पसरी. उवाईला शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नतेने, आनंद वाटला की ते अवयव मोकळे करतं. किंवा याच्या उलट ना तरी इच्छा अवश्य आवरी, ना किंवा त्याला इच्छा झाली इंद्रियांना आवरण्याची, ना तरी इच्छा अवश्य आवरी आपण पेची. आनंद झाला, वाटलं की इंद्रियांना मोकळं करतं, वाटलं इंद्रियांना नियंत्रणात घ्यावं की ते लगे नियंत्रणात घेतं. कासवाचं त्याच्या इंद्रियांवर जसं नियंत्रण आहे तसं ज्याचं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित झालं त्याच्यासारखा श्रेष्ठ कुणी नाही, त्याच्यासारखा श्रेष्ठ साधक कुणी नाही. इंद्रिय त्याचे नोकर आहेत, जे सांगावं ते इंद्रिय ऐकतायत. घेई घेई माझे वाचे असं सांगण्याची वेळ येऊ नये.
आतून वाटलं की वाचेनं नामस्मरण सुरू केलं, आतून वाटलं की मनानं ध्यान सुरू केलं, आतून वाटलं की डोळ्यानं भगवंताचं रूप बघायला सुरुवात केली, आतून वाटलं की कानानं भगवंताचं नामस्मरण, लीला, कीर्तन, संकीर्तन ऐकायला सुरुवात केली. भगवंताचं सान्निध्य आणि त्या सान्निध्याला ही इंद्रिय अनुकूल झाली की आयुष्याची सार्थकता आहे. माऊलींनी खूप सुंदर उदाहरण दिले. देखे कुर्म जिया परी. अर्जुना बघ ज्या पद्धतीनं कासव वाईला अवयव पसरी, आनंदित झालं की आपले अवयव पसरतं, किंवा वाटलं तर ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची, तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. अर्थात त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असून ज्याच्या आज्ञेत वागतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं समज. अगदी त्या पद्धतीनं तैसी इंद्रिये आपैती होती. आपैती शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन. अगदी त्याप्रमाणे ही इंद्रिय स्वाधीन झाली, नियंत्रणात आली. जयाचे म्हणितले करती, जी आज्ञा दिली जाईल इंद्रियाला ती आज्ञा ही इंद्रिय पाळत असतील, प्रामाणिकपणे तेच करत असतील, कोणतीही तक्रार करत नसतील, आळस करत नसतील. ह्याच्यासारखं भाग्य कोणतं आहे? किंवा इंद्रिय थकतातही पण तरी सुद्धा इंद्रिय जर नियंत्रणात असतील तर थकलेली इंद्रिय सुद्धा साधना करतात. मी पृथ्वीराजाच्या एका घोड्याची कहाणी ऐकली होती. पृथ्वीराज चौहान, त्यांची खूप सुंदर गोष्ट. महाराणा होते, त्यांच्या युद्धामध्ये घोड्याला तलवार लागली होती. ती पूर्ण तलवार शरीराच्या आरपार गेलेली होती. तरीही तो घोडा त्यानं प्राणत्याग केला नाही. त्या सगळ्या युद्धभूमीतून राजाला सुखरूप बाहेर काढला आणि मग त्याने प्राण सोडला. अशी खूप सुंदर कथा इतिहासात मी वाचली. किती भाग्यवान असेल त्या घोड्याचा मालक, तो राजा किती भाग्यवान असेल, आणि तो घोडाही किती प्रामाणिक असेल, ज्याची इंद्रिय अशी नियंत्रणात आहेत, थकलेली आहेत, पण तरी साधना म्हटली की त्यांच्यात ऊर्जा येते. काही लोक म्हातारे असतात. आमच्या गावाकडे एक विठ्ठल सावकार म्हणून होते. विठ्ठल सावकार त्यांचं नाव. खूप लहानपणी मी त्यांना बघितलं. थकलेले, पूर्ण शरीर थकलेलं सावकार होते. त्यांनी आपल्या लेकरांकडे एक इच्छा व्यक्त केली होती. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळेजण माझी सगळी संपत्ती वाटून घ्या, पण वाटून घेतल्यानंतर जगण्यासाठी मला थोडंफार जे काही माझ्या नावावर आहे ती शेती विकून मला एक मोठा सप्ताह करायची इच्छा आहे. अशी त्यांनी इच्छा आपल्या मुलांकडे व्यक्त केली. मुलांनी त्याला होकार दिला आणि खूप भव्य दिव्य सप्ताह झाला त्यांच्या नियंत्रणाखाली. मी लहान होतो, बऱ्याच वर्षापूर्वीची, 20 वर्षापूर्वीची तरी साधारण गोष्ट असेल, 15-20 वर्षापूर्वीची तरी. आणि खूप भव्य दिव्य सप्ताह झाला. शरीर अतिशय थकलेलं, पण त्या 7 दिवसात त्यांच्या शरीरात कोणती एनर्जी आली काय माहित, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली. शरीर थकलेलं होतं, पण साधना करायची म्हटली की ते उभा राहून उठायचे. इंद्रिय थकलेली आहेत पण साधना करायची आहे, इंद्रिय नियंत्रणात आहेत. साधना करण्यासाठी नसलेला त्राण इंद्रिय आणतात. आम्ही अनेकदा असा अनुभव घेतलाय, शरीर थकलंय, शरीराची इच्छा नाही साधना करण्याची. आम्ही बऱ्याचदा कीर्तनाला जायचो गावोगावी. मला एक खूप सुंदर अनुभव आहे. मी खूप थकलो होतो, तब्येत ठीक नव्हती. कीर्तनाची तारीख तर घेतली. नामदेव महाराज बारुळकर म्हणून आमच्या भागातले खूप प्रसिद्ध अवतारी पुरुष आहेत. खूप माझ्यावर स्नेह प्रेम त्यांचं तेव्हाही होतं, आजही आहे. भेट बरीच वर्ष झाली नाही तरी त्यांनी कीर्तनाची त्यांच्या गावची तारीख होती आणि नेमकं त्याच दिवशी मी आजारी पडलो. आजारी इतका की ॲटोमध्ये बसण्याची सुद्धा शक्ती नव्हती. आणि मी नियम होता की एखादी कीर्तनाची तारीख घेतली की तिच्यात खंड नाही पडला पाहिजे. माझ्या आयुष्यात खंड पडण्यासारखा तो एक दिवस होता. आणि मी ठरवलं कीर्तनाला तर आता जाऊच शकत नाही, शरीरात त्राणच नाही. बाबा आमचे बोलले की आपण जाऊ तरी तिथं, कीर्तन नाही करायचं, जायला काय हरकत आहे, ॲटोत बसण्या एवढी तरी ताकद आहे ना आपल्यात. म्हणलं हो तेवढी तर आहे. मग म्हणे घरी झोपण्यापेक्षा गाडीत ॲटोमध्ये झोप.
तेव्हा काही गाडी वगैरेचा प्रकार नव्हता. ॲटोमध्ये पाठीमागच्या सीटवर मला छान असं अंथरूण करून गरम पांघरून देऊन झोपवलं आणि मी झोपलो. मस्त झोप झाली त्या कीर्तनाच्या जागेवर जाईपर्यंत. तिथं गेलो. मी तिथं गेल्याबरोबर सांगितलं, महाराज मी काही कीर्तन करू शकत नाही, पण दुसरं कुणाला तरी उभं करा. कारण सप्ताह म्हणलं की बरेच कीर्तनकार असायचे, कुणाला उभं करणं थोडं अवघड आहे. महाराज मला एकच शब्द बोलले, तुला दुरुस्त व्हायचंय का असंच आजारी राहायचंय? म्हणलं दुरुस्त जर व्हायचंय मग म्हणे फेटा बांध. खूप प्रेमानं बोलायचे महाराज, फेटा बांध. मी बांधला फेटा आणि मी कीर्तनाला फेटा बांधल्यावर मला एकच विचारलं, मी उभं राहणार कीर्तनाला? मी म्हटलं हो, कारण आतून तर इच्छा होती कीर्तन करायची. ते म्हणाले उभा राहा आणि मी कीर्तनाला उभा राहिलो. मला आश्चर्य वाटलं, म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे तो. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर मी रात्री झोपलो. सकाळी मी म्हणजे वडील सोबत होते, आम्ही बसनं घरी गेलो. मी विसरूनच गेलो होतो की रात्री मी आजारी होतो. ती कोणती शक्ती शरीरात संचरली होती माहिती नाही, पण शरीराला तुम्ही सवय लावली, शरीरात आवड निर्माण केली. आतून तुम्हाला परमार्थ आवडायला लागला, आतून तुम्हाला साधना आवडायला लागली की शरीरही तुम्हाला साथ द्यायला लागतं. विषयांमध्ये आळस करेल ते, पण परमार्थाच्या वेळी त्या इंद्रियांमध्ये पण उत्साह येतो आणि तो उत्साह येत असेल तर समजायचं तुमचा परमार्थ सार्थकी आहे, तुमचा परमार्थ योग्य मार्गावर आहे. आणि जिथं हवं तिथंच आळस करत असेल शरीर तर समजायचं साधना थोडीशी चुकते, साधनेत रस निर्माण झालेला नाहीये. बघा, एखादी गोष्ट जीवापाड आवडते, एखादा पदार्थ जीवापाड आवडतो, माणूस पोट भरल्यावरही तो पदार्थ खातो. पोट भरलंय, प्रचंड पोट भरलंय, काहीच खायची इच्छा नाही असं म्हणणाराही माणूस ज्या पदार्थावर त्याचं मन आहे तो पदार्थ बरोबर खातो. तब्येत बिघडलेली आहे तरी तो पदार्थ खातो, आवडीचा आहे म्हणून. तसं परमार्थाची आवड निर्माण झाली की इंद्रिय आपोआप परमार्थाकडे यायला लागतात आणि ज्याच्या परमार्थात, उपासनेत, साधनेत त्याची इंद्रिय सहकारी होतात, याच्यासारखी परमार्थिक परिपूर्णता दुसरी कोणतीही नाही. तैसे इंद्रिय आपैती होती जयाचे म्हणितले करती. ज्याची इंद्रिय पूर्णपणे नियंत्रणात आहेत आणि तो जे सांगतोय तेच ज्याची इंद्रिय करतात, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. अर्जुना समज की तो स्थित प्रज्ञा आहे, तो योग्य साधनेवर, योग्य मार्गावर आहे. आता अनेकही एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. अर्थात आता दुसरी एक पूर्णत्वास प्राप्त झालेल्याची सूक्ष्म खूण अर्जुना तुला सांगतो ती ऐक. बघा, जिथं जिथं माऊली किंवा भगवंत म्हणतायत आता आणखी एक गहन, तिथं थोडं सूक्ष्मपणे ऐकायचं आहे, सावध होऊन ऐकायचं आहे. काहीतरी महत्वाचं भगवंत सांगणार आहेत, माऊली सांगणार आहेत, इकडं लक्ष द्यायचं आहे. आता आणखी एक गहन, अर्जुना आणखी एक गहन, गंभीर, सूक्ष्म, महत्वाची गोष्ट मी तुला सांगणार आहे. कोणती? पूर्णाचे चिन्ह, परिपूर्णतेला पोहोचल्याची खूण, परिपूर्णतेला पोहोचल्याचं एक चिन्ह, एक संकेत, एक निकष मी तुला आता सांगणार आहे. अर्जुना तुझं सांगेन, मी तुला आता सांगणार आहे परिसपा. परिस म्हणजे ऐक, ऐक पा, ऐक अर्जुना, लक्ष देऊन ऐक. कारण परिपूर्णतेचं आणखी एक सूक्ष्म लक्षण, चिन्ह मी तुला सांगणार आहे. काय लक्षण आहे ते भगवंत श्लोकामध्ये काय सांगतायत बघूया. या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. अर्थात सर्व प्राण्यांना जी परमार्थ दर्शनाविषयी रात्र असते तिच्या ठिकाणी ज्ञानी पुरुष जागा असतो आणि जिच्यामध्ये व्यवहारावस्थेत प्राणी जागृत असतात ती ब्रह्मदृष्टी मुनीची रात्र असते. खूप सुंदर श्लोक आहे, खूप सुंदर भगवंत वर्णन करतायत. म्हणजे परमार्थामध्ये ज्यांची रात्र असते तिथं ज्ञानी पुरुषाचा दिवस असतो आणि जिथं व्यवहारामधल्या लोकांचा दिवस असतो तिथं ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेला स्थित प्रज्ञ पुरुष त्याची ती रात्र असते. माऊलीने खूप सुंदर वर्णन केले बघा. देखय भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चैले तेथ निद्री तुझो. अर्थात पहा, प्राणी मात्र ज्या आत्मस्वरूपाविषयी झोपलेले आहेत, आत्मशून्य झालेले आहेत,
त्या ठिकाणी जो जागा असतो आत्मबोधाने युक्त असतो. मग मनुष्य प्राणी ज्या ठिकाणी म्हणजे विषयाच्या ठिकाणी जागे आहेत त्याविषयी जो झोपलेला असतो. खूप सुंदर ओवी आहे, खूप सुंदर श्लोक आहे. पारमार्थिक आणि संसारिक यांच्यामधला स्पष्ट भेद दाखवणारा हा श्लोक आणि ही ओवी आहे. या एका निकषावरून, या एका खुणेवरून, चिन्हावरून तो समोरचा किंवा आपण साधक आहोत का विषयी आहोत, पारमार्थिक आहोत का विषयी आहोत हे लगेच कळेल. माऊली सांगतायत, देखय भूत जात निधेले. सगळी भूत मात्र, प्राणी मात्र जिथं झोपलेले आहेत तेथेची जया पाहले. पाहले म्हणजे उजाडले. जिथं सामान्य लोक झोपलेले असतात तिथं जो जागा असतो आणि जीव जेथ चेईले, आणि जिथं सामान्य लोक जागे असतात तिथं जो झोपलेला असतो. विषयांमध्ये सगळ्यात जास्त आसक्ती सामान्य लोकांना असते आणि त्याच विषयांबद्दल जो निरासक्त झालेला असतो त्याला त्याची किंमतच वाटत नाही. काही लोक एक एक रुपये मोडण्यासाठी धडपड करत असतात आणि ज्याच्या आयुष्यात संपत्तीचा मोहच नसतो. लोक पद मिळवण्यासाठी धडपडत असतात आणि ज्याला मिळालेलं पदही तो ठोकर मारून नाकारून टाकतो. आणि जिथं सामान्य लोक म्हणजे आळस करतात साधनेमध्ये, नामस्मरणामध्ये, वारीमध्ये, तेथच येईल तिथं ज्याला रस असतो. जिथं कुणीच जात नाही तिथं स्थितप्रज्ञ जातो आणि जिथं सगळे जातात तिथं स्थितप्रज्ञ कधीच जात नाही. स्थितप्रज्ञ गर्दीत राहतच नाही. स्थितप्रज्ञ एकांतात असतो, आपापल्या मस्तीत असतो. सामान्य माणसं जिथं जागृत असतात, ॲक्टिव्ह होतात, क्रियाशील होतात, तिथं जो निष्क्रिय असतो. विषयांच्या बाबतीत तो निष्क्रिय असतो. सामान्य जीव तिथं सक्रिय असतात. नसलेली ताकद तिथं जिवंत होती. मी अशी काही म्हातारी माणसं बघितली, ऑर्केस्ट्रातली काही गाणी लावली की म्हातारे सुद्धा नाचायला लागतात. नाचण्याची आसक्ती आहे, रस आहे, नाचण्यातला रस आहे, इंद्रियांना रस आहे नाचण्यात. म्हणून ताकद नसली तरी नाचावंसं वाटतं. नसलेली ताकद आणून लोक नाचतात, रस आहे म्हणून. रस महत्वाचा आहे. तुमचा रस तुमच्या इंद्रियांकडून कृती करून घेत असतो. शरीरात ताकद आहे की नाही महत्वाचं नाही, शरीर निरोगी आहे का रोगी आहे महत्वाचं नाही, रस किती आहे महत्वाचं आहे. तुमची साधना किती महत्वाची आहे हे तिथं कळतं. APJ अब्दुल कलाम म्हणायचे, माझी इच्छा आहे की व्याख्यान देत देत मरण यावं. असं म्हटलं त्यांनी एके ठिकाणी, तसंच मरण आलं त्यांना. साधना करत करत मरण आलं. रस आहे त्याच्यात म्हणून. ज्या गोष्टीत तुम्हाला रस आहे त्या गोष्टीत इंद्रिय रमायला लागली की त्याच्यासारखं भाग्य नाही. विषयी लोकांची इंद्रिय ज्याच्यात रस घ्यायला लागतात त्यात त्यांच्या इंद्रियांना अजिबात रस नसतो. स्थितप्रज्ञ पुरुषाला, विषयासक्त पुरुष जिथं रमतात तिथं रमण्यात रस नसतो. आणि जिथं विषयी पुरुष, विषयासक्त पुरुष निष्क्रिय झालेले असतात, प्रेतासारखे झालेले असतात, तिथं त्यांना रस असतो. देखे भूत जात निधेले. अनेक संदर्भात ही ओवी तपासून बघता येते, पण आपल्याला पुढं जायचंय म्हणून मोजका नेमका अर्थ लक्षात घ्या. देखे भूत जात निधेले. सामान्य जीव जिथं झोपलेले आहेत तिथं जो जागा आहे ते तजया पाहले. पाहले म्हणजे उजाडलं. आणि जीव जेथ चेईले. आणि जीव, सामान्य जीव जिथं चेईले आहेत, जागलेले आहेत, तेथ निद्रित जो, तिथं जो झोपलेला आहे. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्थात अर्जुना, तोच पुरुष उपाधी रहित, स्थिर बुद्धी व श्रेष्ठ मुनीश्वर आहे असे समज. तोच तो निरुपाधी, तोच तो पुरुष आहे जो निरुपाधी आहे. त्याला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही आहे, निरुपाधिक झालेला आहे तो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच पाय तुम्हा नाही. उपाधी वेगळा, निर्विकार असा परमात्मा, त्याच्यासारखा जो झालेला आहे तोच तो निरुपाधी. कोणतीही उपाधी त्याने लावून घेतलेली नाही. स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे निरुपाधिक पुरुष, कोणतीही उपाधी त्याने लावून घेतलेली नाही. आणि विचार केला तर सगळ्या उपाधी त्याच्याच आहेत.
मानलं तर त्याला कोणतंही नाव नाही, मानलं तर सगळी नावं त्याचीच आहेत. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी. ज्याची बुद्धी स्थिर झाली, जो स्थित प्रज्ञ झाला, तोची जाणे निरवधी. तोच श्रेष्ठ असा, निरवधी म्हणजे श्रेष्ठ असा मुनीश्वर. तो मुनीश्वर आहे, मनाचा ईश्वर आहे. मनावर ज्याचं नियंत्रण आहे, मनावर ज्याचं नियंत्रण आहे त्याचं इंद्रियांवरही नियंत्रण आहे. ज्याचं इंद्रियांवर नियंत्रण आहे त्याची बुद्धी स्थिर आहे. स्थिर पाण्यासारखा तो झालेला आहे. कितीही वादळ आली तरी त्याची स्थित प्रज्ञता भंग पावत नाही. तो अचल झालेला आहे. अचळ न चळे ऐसे झाले मन. अचळ अवस्था प्राप्त झालेली आहे, स्थिर अवस्था प्राप्त झालेली आहे. आता त्या स्थिर अवस्थेला कोणत्याही गोष्टीनं धक्का लागत नाही. निर्वात पोकळीतल्या दिव्यासारखं त्याचं मन स्थिर असतं. कितीही वादळ आली तरी त्याची नौका डगमगत नाही, कारण आतून तो स्थिर झालेला आहे. मग बाहेरून कितीही त्याच्यावरती आक्रमण पडवत त्याची स्थित प्रज्ञता भंग पावत नाही आणि तो कोणत्याही प्रकारच्या उपाधीनं बाधित होत नाही. त्यांना तुम्ही कोणतीही उपाधी लावा. बघा, त्यांना जगानं काय म्हटलं हे महत्वाचं नाही, त्यांनी स्वतःला काय म्हटलं हे महत्वाचं आहे. ज्या संतांच्या आपण कथा ऐकतो त्यांचं अस्तित्व, त्यांचं स्वरूप, त्यांची अवस्था नीट समजून घ्यायची असेल तर ही ओवी अतिशय महत्वाची आहे. वेळ कमी आहे पण तरी सांगून जातो. आपल्या सगळ्यांचे आराध्य वेगवेगळे असू शकतात. कुणी स्वामी समर्थांची भक्ती करतंय, कुणी साईबाबांची भक्ती करतंय, कुणी बाळूमामांची भक्ती करतंय, कुणी विठ्ठलाची, कुणी ज्ञानोबराय तुकोबरायांची, कुणी कोणत्याही देवतेची तुम्ही उपासना करा. त्यांची अवस्था इथं मौलींनी सांगितलेली आहे आणि सगळ्यांची अवस्था एकच असते. अध्यात्मामध्ये जी अत्युच्च उंची असते तिथं भेद नाही. स्थितप्रज्ञांमध्ये भेद नाही. हा कमी स्थितप्रज्ञ, हा जास्त स्थितप्रज्ञ असं नाही. स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ आहे. भगवंतही स्थितप्रज्ञ आहे, ईश्वरही स्थितप्रज्ञ आहे, परमात्माही स्थितप्रज्ञ आहे, ब्रह्मतत्वही स्थितप्रज्ञ आहे. आणि म्हणून ज्यांची आपण नावं घेतोय ते सगळे स्थितप्रज्ञ आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये भेद करायचा नाही. साईबाबा वेगळे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ वेगळे, आदमापूरचे बाळूमामा वेगळे, गजानन महाराज शेगावचे वेगळे, शंकर महाराज वेगळे नाही. हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत. म्हणून स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्यांनी बघितलं असेल, ऐकलं असेल की ते विठ्ठलाच्या रूपातही भेटलेत, लक्ष्मीच्या रूपातही भेटलेत, दत्ताच्या रूपातही भेटलेत, साईबाबांच्या रूपातही भेटलेत. ज्या देवाची तुम्ही भक्ती करत आहे त्यांच्या रूपात ते भेटलेत. हा एक आदर्श आहे, एक उदाहरण आहे. ते कोणत्या अवस्थेला पोहोचलेला कोणताही आत्मा निरुपाधिक असतो. विचार केला तर त्याला कोणतीही उपाधी नाही, त्याला आकारच नाही. परमतत्वाच्या ठिकाणी ना विठ्ठल आहे, ना साईबाबा आहे, ना स्वामी समर्थ आहे, नाही. हे आकार आहेत सगळे. अवस्था एकच आहे, अंतिम अवस्था एकच आहे. ती अवस्था निरुपाधी आहे आणि विचार केला तर सगळ्या उपाधी सुद्धा त्याच्याच आहेत. मानलं तर विठ्ठलही तोच आहे, मानलं तर विष्णूही तोच, शंकरही तोच, ब्रह्माही तोच, मानलं तर आई तुळजाही तोच, भवानीही तोच. अवस्था एक. ती अवस्था नीट समजून घेऊन आपण आराधना करायला हवी. म्हणून महत्वाची गोष्ट म्हणून या ओवीचं थोडंसं आपण चिंतन केलं. इथं आपण थांबूया. राहिलेलं ओवियांचं आणि श्लोकांचं चिंतन उद्या बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.